पुणे जिल्ह्यातील नरसापूर या गावामध्ये एका 4 वर्षाच्या लहान मुलीवर बलात्कार करून एका नराधम 75 वर्षाच्या माणसाने तिचा खूनसुद्धा केला। ही अत्यंत हृदयद्रावक अशी घटना आहे। त्या परिवाराचं दुःख आपण कोणी समजून घेऊ शकत नाही। भावना आपल्या सगळ्यांच्याच म्हणून येत असतील, त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं आपलं म्हणणं असेल, ते सगळ्यांचंच आहे। आणि या केसमध्ये 101% त्या माणसाला फाशीची शिक्षा होणार हे कायदेशीर वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे। परंतु याचा अर्थ मग राज ठाकरेंनी काही विधान करायचं, बेताल स्वरूपात विधानं करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि सांगायचं की या माणसाच्या हाल करून त्याला मारा, रस्त्यावर त्याला खेचून मारा, आपणच त्याला शिक्षा द्या, असं त्यांनी विधान केलेलं आहे। त्याचबरोबर प्रवीण तरडे हे जे फिल्म मेकर आहेत त्यांनीसुद्धा अशा प्रकारचं विधान केलं की त्या आरोपीला जो मारून टाकेल त्याला आमदार खासदार करा। मग प्रवीण तरडे स्वतःच का जात नाही? त्यांनी स्वतःच त्यांना मारायचं आणि खासदार किंवा आमदार व्हायचं। आमदार आणि खासदार होण्याचे जे कायदेशीर निकष आहेत ते तुम्ही आता बदलणार का? त्यामुळे भावना तुमच्या जरी बरोबर असल्या की त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, तरी जगभरामध्ये हे कायद्याचं तत्त्व आहे की त्याची बाजू मांडू देऊन कायद्याच्या प्रक्रियेतून प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे। आणि त्यामुळे माझं हे म्हणणं आहे की राज ठाकरेसारख्या जबाबदार नेत्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते कायदा हातात घेणं, लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकाऊ स्वरूपाचं विधान करणं हे चुकीचं आहे। याच्यातून बेकायदेशीरता वाढेल, म्हणून राज ठाकरेंना पोलिसांनी समज दिली पाहिजे की याच्यानंतर त्यांनी असे वक्तव्य करायचे नाही। आणि त्याचबरोबर BNSच्या सेक्शन 45 आणि 196 नुसार त्यांच्यावर गुन्हासुद्धा नोंद होऊ शकतो।